रात्रीचे 8 वाजले होते. शहरातील गोंगाट मागे सोडून आमची कार अंधारलेल्या घाट रस्त्यावरून पुढे सरकत होती. हवा थंड झाली होती आणि मोबाईल नेटवर्क सुद्धा हळूहळू गायब होत होतं. आम्ही एका वेगळ्याच अनुभवाच्या शोधात होतो. वैतरणा डॅम नाईट कॅम्पेनिंग. रस्त्यावर फक्त कारच्या हेडलाईटचा प्रकाश, आजूबाजूला दाट जंगल आणि दूरवर दिसणारा शांत पाण्याचा अथांग सागर. त्या क्षणी जाणवलं, शहरात आपण जगतो पण निसर्गात आपण खऱ्या अर्थाने जगायला शिकतो. रात्री जवळपास 9 वाजता आम्ही परफेक्ट लोकेशनला पोहोचलो. समोर शांत पाण्याचं विस्तृत दृश्य, वरती असंख्य चमकणारे तारे आणि थंडगार वाऱ्याची हलकी झुळूक. आता सुरू होणार होता खरा अनुभव. टेंट सेटअप, बोनफायर, गप्पा आणि तारांकित आकाशाखालील अविस्मरणीय रात्र. ही फक्त कॅम्पेनिंग नाही, तर हा शहरातून निसर्गातला प्रवास आणि मनाला शांत करणारा एक सुंदर अनुभव आहे. चला तर मग सुरू करूया वैतरणा डॅम नाईट कॅम्पेनिंगचा हा सुंदर प्रवास. नमस्कार, जय महाराष्ट्र. जर तुम्ही 20 ते 25च्या वयामध्ये असाल किंवा अगदी तुम्ही 30 पर्यंत असाल आणि तुम्हाला कुठेतरी हे आयुष्य जगायला जर आवडत असेल तरच तुम्ही हा व्लॉग बघितलेला बरा. कारण की अशा पद्धतीचं ॲडव्हेंचर मजा ही या वयातल्या मुलांनी केलीच पाहिजे. तर मित्र हो, हा जो निसर्ग आहे, ही जी प्रकृती, याच्या सानिध्यात एक रात्र घालवण्यासाठी जो वेळ मिळतो आणि याच्यामधून जे आनंद मिळतो हा अलौकिक आहे. खऱ्या अर्थाने पाहिलं तर बाजूलाच वैतरणा डॅम जे आहे ते आहे आणि आजूबाजूला पूर्ण जंगल आहे. हवा अतिशय म्हणजे स्वच्छ आहे. नॅचरल रिसोर्स मिळाल्यामुळे जे आम्हाला इथं आनंद मिळतो तो अतिशय सुंदर असतो. आणि आता आम्ही हे टेंट लावलेले, वरती चंद्रप्रकाश आहे आणि बाजूलाच पाणी वगैरे आहे आणि असं हे बोनफायर. तर हा आनंद घेण्यासाठी आम्ही ही रात्र घालवणार आहे. तुमच्यासोबत आहेत वैभव सर. बोला बस का बरं. फायनली आजची रात्र आम्ही या टेंटमध्ये विसावलो आहोत. रात्रीच्या थंडगार वातावरणात नाईट कॅम्पेनिंग करून झोपलो आणि सकाळी हळूहळू डोळे उघडतो. टेंटची झीप उघडताच समोर वैतरणा धरणाचा विस्तीर्ण नजारा दिसतो. शांत पाणी, हलकंसं धुकं आणि थंडगार वारा चेहऱ्यावर येतो. त्या क्षणी मन अगदी फ्रेश होतं. तेवढ्यात कोकिळेचं मधुर गाणं कानावर पडतं. आजूबाजूला पक्ष्यांचे थवे आकाशात उडताना दिसतात. जणू निसर्ग स्वतःच सकाळचं स्वागत करत आहे. धरणाच्या पाण्यावर काही मच्छीमार शांतपणे जाळी टाकत मासे पकडत आहेत. त्यांच्या छोट्या होड्या पाण्यावर हळूच तरंगत आहेत. सगळं वातावरण अगदी शांत आणि सुंदर वाटतं. आणि तेवढ्याच समोरून हळूहळू सूर्योदय सुरू होतो. लालसर केशरी रंगाने आकाश रंगून जातं. त्या क्षणी फक्त बसून हा नजारा पाहत राहावंसं वाटतं. रात्रीच्या कॅम्पेनिंग तरची ही सकाळ खरंच मनाला शांत करणारी आणि कायम लक्षात राहणारी ठरत आहे. तर मित्र हो, सकाळी सकाळी चहाचा बेत झालेला आहे आणि अशा पद्धतीने आम्ही हा चहा बनवला. मित्र हो, ग्लासमध्ये जरी तुम्हाला वेगळा रंग दिसला असला तरी हा चहाच आहे. कारण हे बघा, चुला बनवलं होतं. चुल्यावरती धूर दिसतोय का, त्याच्यावरती पातीलं वगैरे आणि चहा बनवला होता. तर अशा पद्धतीने जे आहे, शहराच्या गोंगाटापासून दूर एकांत ठिकाणी मनाला हलकं करणारी ही जागा जी आहे ती आहे. इथं मागे तुम्ही माझ्या टेंट बघू शकता आणि याच्या मागे तुम्ही हे जे दृश्य आहे, सूर्योदय झालेला आहे सुंदर असा पाहू शकतो आणि हा चहाचा आनंद जो आहे तो घेऊ शकतो. मित्र, खरं तर वैतरणा डॅम जे आहे हे नाशिक पासून साधारण 40 किलोमीटरच्या आसपास असेल आणि हा एरिया जो आहे हा वैतरणा धरणाचं जे आहे ते दोन्ही साईडला जे आहे तो डॅम आहे आणि हे वरती बेट आहे, तिथं हा सीन आहे. तर तुम्ही या नक्की आणि हा निसर्गाचा आनंद घ्या.